नमस्कार शेतकरी मित्रांनो, अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल रामपुरी बुद्रुक शेतकऱ्यांची शेतीशाळा यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। हा प्लॉट आहे हटकरवाडी शिवारातील तालुका मानवत जिल्हा परभणी। तर बघा मित्रांनो, याची ऊसाची क्वालिटी, ऊसाच्या कांड्याची लांबी, जाडी, ह्या ऊसाला जर क्रॉप ट्रीटमेंटचा विचार केला तर आमचे डोस 3 रिकमेंडेड होते। तर 3 रिकमेंडेडमध्ये त्यांनी 2 डोस कवर केलेले आहेत आणि शेवटचा डोस त्यांनी दिलेला नाही। त्यासाठी याची जी कांड्याची लांबी आणि जाडी आहे ती तुम्हाला मिळणार नाही। ते कशामुळं की जे समजा न्यूट्रिशन आपण जे याला दिलेले आहेत ते न्यूट्रिशन पूर्ण केलेले नाहीत आणि ड्रेंचिंग आणि स्प्रे पण याला केलेलं नाही। त्याच्यामुळे कांड्याची जाडी आणि लांबी आपल्या सर्वसाधारण प्लॉटसारखी नाही मिळणार, कारण याच्यामध्ये ट्रीटमेंट त्यांनी पूर्ण केलेलं नाही। शेतकऱ्यांनी काही आर्थिक अडचणी असतात, त्यानुसार आपलं क्रॉप ट्रीटमेंट त्यांनी जे घेतलं त्याची जी तुम्हाला मी स्रोत दाखवतो। ही जे सुरुवातीला जी आपल्या डोस घेतल्यानंतर जी कांड्याची जाडी आली आहे मित्रांनो, ही कांड्याची जाडी ही महत्त्वाची, ही कांड्याची जाडी आणि लांबी। तर ह्या इथं आहे 6 इंच कांड्याची लांबी आणि जाडी पण खूप छान आहे सुरुवातीच्या स्टेजमध्ये। बघा, पाहू शकता जे खालचे कांडे आहेत त्याची जाडी आणि लांबी तुम्ही बघू शकता, एक नंबर आहे। पण नंतरच्या पिरियडमध्ये ज्यांनी डोस बरोबर दिले नाही किंवा स्प्रे ड्रेंचिंग केले नाही त्यामुळे ही जी कांड्याची जाडी आणि लांबी तुम्हाला दिसते ही थोडीशी छोटी आलेली आहे। याचं कारणच ते आहे की डोस मेंटेन तुम्ही केले नाही आणि त्यामुळे तुम्हाला उत्पादनामध्ये थोडासा फरक जाणवेल आणि पूर्ण क्रॉप ट्रीटमेंट नाही घेतल्यामुळे उत्पादन पण थोडंसं कमी येईल जे रिकमेंडेड आहे ते। तर बघा मित्रांनो, आपण ऊसाचे कांडे मोजूया। या ऊसाचे कांडे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24। दुसरा एक ऊस मोजू आपण, थोडंसं आतमधला मोजू, आतमध्ये जाऊन मोजू ऊस आपण। सुरुवातीला जी कांड्याची जाडी आली ना लांबी ती खूप छान आलेली आहे, नंतर नाही आली, डोस रिकमेंड नाही केले। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25। बघा मित्रांनो, जवळपास हे 23 ते 25 कांड्यावर प्लॉट आहे। याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून। आज हा प्लॉट पूर्ण परिपक्व आहे आणि याची नोंद पण 12 महिन्याची आज जवळ आलेली आहे आणि हे ऊस आता काही दिवसातच क्रेशिंगसाठी हार्वेस्टिंगला तयार आहे। तर मित्रांनो, याचं जर समजा आपल्याला हार्वेस्टिंगला जर सरासरी ॲव्हरेज जर धरलं तर आमच्या हिशोबानं 25 कांड्यावर ऊस आहे आणि ऊसाची कांड्याची जाडी आणि लांबी, सुरुवातीची जी कांड्याची जाडी आणि लांबी आपल्याला चांगली मिळाली, पण नंतर डोस त्यांनी रिकमेंड केलेली टाकली नाही त्यामुळं थोडंसं उत्पादन कमी होईल। आमचं टार्गेट होतं इथं 80 टनाचं, पण 80 टन नाही मिळणार आता मिळेल त्यांना जवळपास 50+ 50-55 टनापर्यंत उत्पादन इथं येऊ शकतं। तर मित्रांनो, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन ह्या न्यूट्रिशनची जी अवेलेबिलिटी असते ती आपल्या जमिनीच्या बायोडायव्हर्सिटीवर अवलंबून असते। जमिनीची जर बायोडायव्हर्सिटी जर आपण मेंटेन जर ठेवली तर त्यानुसार आपल्याला उत्पादन क्षमता वाढवता येते। तर जमिनीची बायोडायव्हर्सिटी जर आपण मेंटेन ठेवली तर आपण ते ठेवतो बायोमिक्समधून आणि ह्युमसमधून। बायोमिक्स, ह्युमस याचे स्प्रे आणि ड्रेंचिंग आणि खताचे जे आपले शेड्यूल आहेत त्यामध्ये ड्रेंचिंगमध्ये 19-19 12-61-0 0-52-34 13-40-13 आणि नंतर 0-0-50 असे आपण वॉटर सॉल्युबलमधून ड्रेंचिंगसाठी डोस घेत असतो। आणि 3 जे आपले स्प्रे आहेत, जे ऊसाचे स्प्रे आहेत तर 3, तर त्यामध्ये आपण किडीनुसार आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण ते रिकमेंडेड करत असतो। आणि दुसरी गोष्ट ड्रेंचिंगचं सांगायचं झालं तर ड्रेंचिंगमध्ये मी तुम्हाला वॉटर सोल्युबल डोस आता सांगितले, त्यानुसार आपण ड्रेंचिंग कमीत कमी प्रति महिना म्हणजे 28 दिवसाला दर अमावस्या किंवा पौर्णिमा तुम्ही ठरवा, अमावस्या ते अमावस्या किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा यानुसार तुम्ही ड्रेंचिंग करू शकता।
तर ड्रेंचिंगमध्ये आपण जे आता तुम्हाला सांगितले वॉटर सॉल्युबल खताचे डोस आपण कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 7 ड्रेंचिंग आणि त्यासोबत ह्युमस आणि बायोमिक्स प्रति पंपला 500 ml किंवा 1 लिटर ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण घेत असतो. आणि याच्यामध्ये आपण जे 3 डोस आपण टाकतो. सुरुवातीला जो बेसल डोस टाकतो सरीमध्ये, तर सरीमध्ये बेसल डोस टाकतो आपण DAP आणि पोटॅश जमिनीच्या सॉईल टेस्टिंगनुसार. जमिनीची सॉईल टेस्टिंग आणि जमिनीची जी आपली ग्रोथ आहे, सुपीकता आहे, जमिनीची पोटेन्शियली पॉवर, pH वगैरे जे आहे आपला, त्यानुसार आपण तो रिकमेंडेड करत असतो. जमिनीचा pH, त्यानंतर इलेक्ट्रिक कंटिन्युटी, ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब, यानुसार आपण तो डोस ठरवत असतो. आणि माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला हे घटक लक्षात येतात. त्याच्यानंतर पाणी टेस्ट करतो. वॉटर टेस्टिंगमध्ये आपण पाण्याचा TDS आणि पाण्याचा pH हे पाहतो आणि त्यानुसार आपण पुढील ट्रीटमेंट चालू करतो. तर ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर 100+ टन उत्पादन आपल्याला मिळू शकतं. याची सर्व शेतकऱ्यांनी दखल घ्यावी. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. या व्हॉट्सअप नंबरवर आपण आपल्याला क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची असेल तर संपर्क करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण सर्वसाधारण शेतकरी आज 30 टनावर आहेत. आणि आपण जर समजा ऊसशास्त्र समजून घेतलं आणि ऊसशास्त्र समजून जर व्यवस्थित अभ्यास करून जर आपण उत्पादन काढायचं ठरवलं तर आपल्या शेतामध्ये 100+ टन उत्पादन घ्यायला आपल्याला काहीच अडचण नाही आहे. तर यानुसार आपल्याला क्रॉप ट्रीटमेंट आम्ही पुरवत असतो. तर अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे शुगरकेनची, त्या शेतकऱ्यांनी आमचा व्हॉट्सअप नंबर 9623066788वर मेसेज करावा. आपले काही प्रश्न असतील ते प्रश्न फ्री ऑफ कॉस्ट सोडवले जातील. ते प्रश्न पण आपण यावर टाकावे. आणि ज्या शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन पाहिजे आहे असं टार्गेट उत्पादन आम्ही या शेतीशाळेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना काढून देतो. तर शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे की योग्य खताचं व्यवस्थापन करा. कीटकनाशक जरुरी असेल तर वापरा. खताचा समतोल वापर करा. जे समजा आपल्याला खतं रिकमेंडेड डोसमध्ये येतील तेवढेच टाका, जास्त टाकायचे नाही आणि कमी टाकायची नाही. आणि दुसरी गोष्ट, जे समजा आपण सर्वसाधारण जे खतं वापरतो, आज सरासरी जर विचार केला तर आज 2023 हे वर्ष आहे. 2023मध्ये एंड हा ऑक्टोबर महिना चालू आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आज खताचा जर विचार केला तर 10-26 पोतं मिळतं आपल्याला 1450 रुपयाला. 12-32चं पोतं पण 1450-1500 रुपयाला मिळतं. DAPचं पोतं पण 1350 रुपयाला मिळतं. तर ह्या हिशोबानं सरासरी आपल्याला 1500 रुपयाला 50 किलो खत मिळतं. म्हणजे 1 क्विंटल खताची, रासायनिक खताची प्राईज NPKची आज जवळपास 3000 रुपये क्विंटल आहे. तर याची अवेलेबिलिटी खूप महत्त्वाची आपल्याला. जर समजा आपण वॉटर सॉल्युबल खत जर घेत असेल तर वॉटर सॉल्युबल खताची पण अवेलेबिलिटी खूप कमी आहे. म्हणजे आपण जे जमिनीमध्ये खत टाकणं आपल्या हातात आहे, पण अपटेक पिकाला होतं का नाही हे आपल्या हातात नाही आहे. त्यासाठी जे आपण रासायनिक फर्टिलायझर जे वापरतो, तर हे वापरल्यापेक्षा आपण अपटेक किती करतो हे महत्त्वाचं आहे. पीक किती उचलतं, आपल्या मातीमध्ये pH काय आहे, आपल्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन काय आहे, आणि त्या हिशोबानं आपल्या जमिनीमधून वॉटर सॉल्युबलच्या असो किंवा हे सर्वसाधारण खते असो, हे आपल्या बायोडायव्हर्सिटीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात. तर आपल्या जमिनीमध्ये बायोडायव्हर्सिटी किती आहे, म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश. नत्र उपलब्ध करून देणारं जीवाणू आहे का, त्याला अझोटोबॅक्टर म्हणतात. स्फुरद उपलब्ध करून देणारं जीवाणू आहे का, त्याला PSB म्हणतात. आणि पोटॅश उपलब्ध करून देणारं जीवाणू आहे का, त्याला KMB म्हणतात. तर नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे जे घटक आपल्यामध्ये आपल्याला जे आपल्या कोणतीही वनस्पती असू द्या, ऊस असू द्या, नंतर केळी असू द्या किंवा व्हेजिटेबल असू द्या, जर समजा आपल्याला असं जर न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर करायचं असेल तर आपण जे खतं टाकतो तर तेवढे खतं ते पीक उचलतं का, हे सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. तर ह्यामध्ये आपण जे फर्टिगेशन करतो आणि वॉटर मॅनेजमेंट जे करतो तर त्यामध्ये खूप मोठ्या त्रुटी आहेत. तर ह्या त्रुटी सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्याव्या आणि त्याचा अभ्यास करूनच आपल्या कुठल्याही क्रॉपचं व्यवस्थापन करावं. म्हणजे आपलं उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन जबरदस्त वाढेल. उत्पादन खर्च एकदम कमी होईल, 50%च्या पेक्षा कमी होईल आणि उत्पादन तुमचं जवळपास 100%वर जाईल. म्हणजे 30 टन जर तुम्ही उत्पादन घेत असाल तर कमीत कमी तुम्ही उत्पादन घ्याल तिथं 60 टनाच्या पुढे, म्हणजे दुपटीवर जाल. आणि खर्च बघितला तर तुम्ही जर आजच्या घडीला कमीत कमी तुम्ही जर 50,000 खर्च करत असाल तर तुमचा सरासरी 25,000 ते 30,000मध्ये खर्च तो मेंटेन होईल आणि उत्पादन मात्र दुप्पट वाढेल. 30 टनाचा शेतकरी 60 टनावर जाईल.
किंवा 60 टनाचा शेतकरी 90 टनावर जाईल आणि 90 टनाचा शेतकरी 105 110 टनावर जाईल. सरासरी उत्पादन जर आपल्याला घ्यायचं म्हणलं तर या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या ऊसामध्ये काय आहे हे आपल्याला जर पाहायचं असलं तर ह्या ऊसामध्ये आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं वॉटर. वॉटर हे 70% आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे सूर्यप्रकाशापासून जे आपल्याला मिळतं त्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो. तो क्लायमेट आहे याच्यामध्ये जवळपास सरासरी 20% आणि आपण जे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन हे जे वापरतो तर यामध्ये आपल्याला खतं तर याच्यामध्ये हे खतं आहेत फक्त 10%. म्हणजे सरासरी जर आपण विचार केला तर 70% पाणी, 20% क्लायमेट आणि 10% फर्टिलायझर. तर अशा पद्धतीनं आणि आज सर्वसाधारण शेतकरी ह्या गोष्टीकडं अजिबात लक्ष देत नाही की जे 70%मुळे जे हे ऊस परिपक्व होणार आहे त्या 70%कडं आपण लक्ष देत नाहीत. आज विचार केला तर फ्लड इरिगेशननं भरमसाठ पाणी देत आहेत आणि फ्लड इरिगेशननं भरमसाठ पाणी दिल्यामुळे आपलं जवळपास 70% नुकसान होत आहे. जर वॉटर मॅनेजमेंट जर इरिगेशन जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर इरिगेशनमध्ये आपल्याला जवळपास 50% बचत करता येते आणि 50% बचत करता येऊन आपल्याला ऊसाचं उत्पादन जवळपास 70% वाढवता येतं. जवळपास आपल्याला जर 30 टन निघत असेल आज तर आपण 100 टनावर जाऊ शकतो. कशामुळं? वॉटर मॅनेजमेंटमुळं. तर वॉटर मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे क्लायमेट. ह्या क्लायमेट झोन जो समजा फोटोसिंथेसिस ह्या पानाची जी हरितलव म्हणजे हरितलव जे याच्यामध्ये आहे ते हरितलवाचं प्रमाण याच्यामध्ये जे आहे ते फोटोसिंथेसिसमुळं होत असतं आणि हरितलव यामध्ये क्लोरोफिल हा घटक असतो आणि त्याला आपण सर्वसाधारण भाषेमध्ये हरितलव म्हणतो. तर क्लोरोफिल हा घटक प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेपासून मिळतो आपल्याला आणि प्रकाश जर समजा ह्या प्रत्येक पानावर जर पडला सूर्यांचे किरण ह्या प्रत्येक पानावर जर हिरव्या पानावर जर पडले तर चांगल्या पद्धतीनं फोटोसिंथेसिस होऊन प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया होऊन तिथं अन्नाची निर्मिती चांगली होते, न्यूट्रिशन अपटेक चांगले होतात आणि ह्या पिकाला आपल्याला भरपूर अन्नद्रव्य मिळून हे कुठलंही ऊसाचं उत्पादन असू द्या, केळी असू द्या, कुठलंही असू द्या तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर ह्यानुसार आपण जर समजा क्लायमेट झोन हा जर प्रश्न लक्षात घेतला क्लायमेट झोनकर जर समजा आपण चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं तर क्लायमेट झोनचा रोल आहे जवळपास 25%, 20 ते 25%. 70% रोल आहे पाण्याचा. क्लायमेट झोनचा रोल आहे 20 ते 25%, सरासरी 20 ते 22% येतं. तर जवळपास तुमचं इथंच 92% उत्पादन फिक्स व्हायले. तर आणि राहिलं समजा 8% किंवा 10% धरा सरासरी तुमच्या हिशोबासाठी उदाहरण देण्यासाठी. तर 10% उत्पादन धरलं 10% उत्पादन तुमचं फर्टिलायझर आणि पेस्टिसाईड याच्यावर येत असतं. तर फर्टिलायझर आणि पेस्टिसाईडकडं आज सर्वसाधारण माणसं किंवा सर्वसाधारण शेतकरी 100% लक्ष द्यायला लागले. म्हणजे त्याच्यामध्ये इतका खर्च करायला लागले भरमसाठ की तुम्हाला जे अवेलेबल फुकटमध्ये आहे त्याचा तुम्ही विचारच करणं झाली आणि जे समजा विकत मी काय काय घेऊ आणि माझ्या पिकाला मी काय काय देऊ याचा विचार करायला लागले आणि उत्पादन आपलंच कमी करून घ्यायला लागले. कसं कमी करून घ्यायला लागले की खर्च पण भरपूर वाढायला लागलो याच्यामध्ये आणि खर्च वाढला की उत्पादन वाढल अशी भ्रम आपल्या मनामध्ये आहे किंवा असा समज आपल्या मनामध्ये आहे की मी एका शेतकऱ्यानं जर 2 पोते टाकले माझ्या शेजारच्यानं तर मी 4 पोते टाकलं म्हणजे माझं उत्पादन दुप्पट होईल. हा जो भ्रम आहे हे चुकीचा मुद्दा आहे मित्रांनो. तर हा जो चुकीचा मुद्दा आहे तर यासाठी तुम्ही काय करायचं की मातीपरीक्षण करायचं. मातीपरीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीची प्रत किंवा सुपीकता ही लक्षात येते आणि त्यानुसार आपल्याला खताची डोस आणि पाण्याची व्यवस्थापनाची जे वॉटर मॅनेजमेंट आपण म्हणतो वॉटर मॅनेजमेंट तुमच्या लक्षात येईल आणि ह्या हिशोबानं आपल्याला पुढे गेलं पाहिजे. म्हणजे जे आज आपल्याला लागतं पिकाला ते फुकटमध्ये जवळपास 75%. तर त्याचा आपण यूज न करता आपण यूज करायला लागलो फर्टिलायझर आणि पेस्टिसाईडचा. हे तणनाशक वापरणं विडीसाईड आणि फर्टिलायझर पेस्टिसाईडचा. तर हे आपल्या तसं पाहिलं तर आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या जमिनीच्या आरोग्यासाठी आणि आपल्या मानवाच्या आरोग्यासाठी प्राण्याच्या आरोग्यासाठी हे खूप हानिकारक गोष्टी आहेत. पण जर समजा आपलं पीक 100%च जायला लागलं आहे आणि त्याला आपल्याला कमीत कमी 50%, 40%, 30% वाचवायचं आहे, आपला उत्पादन खर्च काढायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण समजा विडीसाईड वापरू शकतो, तणनाशक वापरू शकतो. पण जर समजा आपण आपल्या हद्दीच्या बाहेर किंवा आपल्या मशागतीच्या बाहेर जर समजा पीक गेलं नसेल आणि त्या पिकाची जर समजा आपण तण व्यवस्थापन जर आपण करू शकत असेल आपण स्वतः कल्टिवेशन करून किंवा स्वतः बाया मजुरी लावून किंवा माणसं लावून तर ते अवश्य करायला पाहिजे. कारण विडीसाईडनं खूप आपलं नुकसान होतं, तणनाशकामुळं पण खूप मोठं नुकसान होतं आणि स्वतःचं
एक तर पैसे बी जातात आणि दुसरी गोष्ट उत्पादन पण कमी होतं आणि आपली जमिनीची ग्रोथ पण खालावते आणि सुपीकता नष्ट होते. म्हणजे बायोडायव्हर्सिटी राहत नाही आहे. बायोडायव्हर्सिटी जर नाही राहिली तर तुम्ही जमिनीमध्ये जे खत टाकले तर याचं विघटन कोण करील? तुमच्या जमिनीमध्ये जे खत गेलेले आहे त्याचं विघटन कोण करीन? तुमच्या जमिनीमध्ये जे अविघटित पदार्थ आहेत त्याचं विघटन कोण करीन? तुमच्या जमिनीमध्ये जे समजा तुम्ही खतं रासायनिक आणून टाकले तर त्या रासायनिक खताचं रूपांतर ऑर्गॅनिक पेस्टमध्ये करावं लागतं. तर रासायनिक खताचं रूपांतर ऑर्गॅनिक पेस्टमध्ये कोण करीन? जीवाणू जर तुम्ही मारले तर. हे जीवाणू जर समजा आपण मारले तर ऑर्गॅनिक पेस्टमध्ये त्याचं रूपांतर नाही होत आणि ऑर्गॅनिक पेस्टमध्ये जर समजा रूपांतर त्याचं नाही झालं तर आपले पिकं हे खत उचलीत नाहीत आणि ते खत मग जास्तीत जास्त फिक्सेशनमध्ये जाऊन आपली जमीन खराब करण्यामध्ये कारणीभूत असतात. त्यासाठी मित्रांनो, रिकमेंडेड डोस वापरा, प्रमाणात वापरा आणि समतोल खताचा वापर करा. म्हणजे आपलं उत्पादन खर्च कमी होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यास आपल्याला मदत होईल. जर समजा मित्रांनो आपल्याला क्रॉप ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर माझा नंबर आहे 9623066788. शेतकऱ्यांची शेतीशाळा क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल या शेतीशाळेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये येऊन सॉईल टेस्टिंग करून वॉटर टेस्टिंग करून आपण सर्व परीनं उत्पादन वाढीचा विचार करू आणि जे आपल्या पिकाला आवश्यक आहे त्याच गोष्टी आपण आपल्या शेतामध्ये टाकू. जे आपल्या शेतीच्या आरोग्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी हानिकारक गोष्टी आहेत त्या आपण वापरणार नाहीत. ज्या आपल्या पिकाला गरजेच्या गोष्टी नाहीत त्या आपण वापरणार नाहीत. ज्या आपल्या गोष्टी समजा रासायनिक कृषीनिविष्ठा ज्याची आपल्याला नितांत गरज आहे अशाच गोष्टी आपण वापरामध्ये घेऊ आणि शेतकऱ्याचा खर्च कमीत कमी कसा होईल आणि उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढेल हा पूर्ण विचार करूनच आपण क्रॉप ट्रीटमेंट देत असतो. आणि ही क्रॉप ट्रीटमेंट सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी आणि आमची काही तशी फीस वगैरे काही नसते. जर समजा 100 टन प्लस जर उत्पादन झालं तर आम्ही फीस आकारत असतो 10,000 रुपये प्रति एकर. तर 90 टनाच्या आत जर तुम्ही बसाल तर आम्ही फीस वगैरे काय आकारत नाही. त्याच्यामुळं क्रॉप ट्रीटमेंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन मिळेल आणि निःशुल्क मार्गदर्शन मिळेल. फक्त तुम्हाला लॅब टेस्टिंगची फीस, माती परीक्षेची स्वतःची माझी लॅब नाही आहे त्यासाठी माती परीक्षेची फीस वगैरे थोडीशी तुम्हाला लागेल आणि बाकीचा कुठलाच खर्च तुम्हाला येणार नाही. ट्रान्सपोर्टेशनचा एक थोडासा खर्च येईल, वाहतूक चार्ज, बाकीचा कुठलाच खर्च येणार नाही. त्यासाठी मित्रांनो सर्व शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपलं स्वतःचं उत्पादन वाढवा, खर्च कमी करा. दुसऱ्या शेतकऱ्यांचं गावातल्यांच्या उत्पादन कसं वाढेल याचा विचार करा. खर्च कमी झाला म्हणजेच ॲटोमॅटिक उत्पादन वाढलं ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आज जे आपण आधुनिक युगामध्ये राहतो, आधुनिक युगामध्ये रासायनिक फर्टिलायझर पेस्टिसाईडसाठी भरमसाठ खर्च करतो. याची एवढी आवश्यकताच नाही आहे. विडीसाईडसाठी आपण जे खर्च करतो याची पण एवढी आवश्यकता नाही आहे. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल आपण याचा थोडासा विचार करावा आणि आपलं स्वतःचं उत्पादन कसं वाढेल याचा विचार करावा. जे आपल्या पिकाला आवश्यक आहे त्याच गोष्टी तुम्ही अपटेक करा. जे आपल्याला पिकांना आवश्यक नाही आहे किंवा आपल्यासाठी आवश्यक नाही आहे अशा गोष्टीचा आपण जास्त वापर करू नये आणि आपलं स्वतःचं आरोग्य आणि इतरांचं आरोग्य सांभाळण्यासाठी घारीचा वाटा उचलावा. कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तसं संत वाङ्मयाने तेच सांगितलेलं आहे, आपल्या शास्त्रज्ञांनी तेच सांगितलेलं आहे. जे समजा आपल्याला पाहिजे ते आपण रिकमेंडेड केलं पाहिजे. जे शेतकऱ्यांना हानिकारक आहे, आपल्या शेतीसाठी हानिकारक आहे अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, सोयरे कोणाला म्हणतात? जे आपली सोय करतात त्यांना सोयरे म्हणतात. म्हणून वृक्षांना आपण सोयरे म्हटलेलं आहे कारण ते आपली सोय करतात म्हणून. तर कसं सोय करतात हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की आपले फेफडे वृक्षापाशी आहेत आणि वृक्षाचे फेफडे आपल्यापाशी आहेत. ऑक्सिजन जर समजा आपल्याला ऑक्सिजन पाहिजे असेल तर ऑक्सिजन कोण देतं? झाडं देतात. म्हणजे आपला ऑक्सिजन झाडापाशी आहे आणि झाडांना काय पाहिजे? कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड कोण देतो? आपण देतो. तर आपलं कार्बन डायऑक्साईड झाला जे पाहिजे आहे त्याचे फेफडे आपल्यापाशी आहेत. म्हणजे आपले फेफडे त्यांच्यापाशी आणि त्यांचे फेफडे आपल्यापाशी. पंच दामोदर शेती करायची नाही मित्रांनो. तर पंच दामोदर जर शेती केली तर आपल्याला खर्च जास्त होऊन उत्पादन कमी होतं आणि आपली जी आर्थिक घडी आहे ही आपली आर्थिक घडी कोलमडून जाते आणि आपली जर आर्थिक घडी कोलमडून गेली तर यामध्ये खूप मोठं नुकसान आहे. स्वतःचं तर आहे, देशाचं आहे आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं यामध्ये खूप मोठं नुकसान होतं. आपला आणि आपल्या कुटुंबाचा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल आणि थोडंसं देशाचा पण आणि लोकसंख्येचा पण विचार करावा लागेल. त्या हिशोबानं आपल्याला पुढे जाता येईल.
तर सर्व शेतकऱ्यांनी जे जे करायचं आहे ते थोडंसं वही आणि पेन घेऊन जर ह्या गोष्टी तुम्ही लिहून घेतल्या, काही काही गोष्टी ज्या समजा कधीही कोणता शास्त्रज्ञ किंवा कोणता क्रॉप ट्रीटमेंट देणारा कृषी अधिकारी ह्या गोष्टी तुमच्या शेतात येऊन सांगणार नाही, अशा गोष्टी आम्ही रिकमेंडेड करतो आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करतो. तर मित्रांनो, ह्या छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत, ह्या प्रत्येक गोष्टीकडं आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या गोष्टी शिकायसारख्या आहेत. हे शिकणं आणि शिकवणं हीच मोहीम आपण ह्या शेतीशाळेच्या माध्यमातून पुढे नेत आहोत आणि शिका, शिकवा आणि समृद्ध व्हा हे एक नारा आपण यामध्ये नेत आहोत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करत आहोत आणि स्वतःचं आणि इतरांचं जीवन कसं सुखकर होईल, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस आपल्याला कसा मिळेल याचा पण आपण यामध्ये विचार करत असतो. तर मित्रांनो, नमस्कार, धन्यवाद. आपण व्हिडिओ आतापर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार आणि ही मोहीम अशीच पुढे नेऊया, कारण एकच ध्यास शेती व शेतकरी यांचा सर्वांगीण विकास. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, भारत माता की जय, गो माता की जय, सो माता की जय, गंगा माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.